जालना शहरात देह व्यापारावर पोलिसांचा छापा, 7 जण ताब्यात, 2 आरोपी फरार, 7 पीडित महिलांची सुटका। जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापारावर पोलिसांनी धाडसी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। न्यू शिवगंगा लॉज इथं सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश करत पोलिसांनी महिलांसह 7 जणांना ताब्यात घेतले असून 2 आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सदर बाजार परिसरातील न्यू शिवगंगा लॉज इथं बाहेरून महिलांना आणून देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांच्या पथकानं सायंकाळी सुमारे 5:30 वाजेच्या सुमारास लॉजवर छापा टाकला। या कारवाई दरम्यान 7 महिलांसह रोख 77,380 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। तसेच काही ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावरही पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरतमळ, आरती सावळे, रेणुका राठोड व चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कुलकर्णी यांनी सहभाग घेतला। आज जालना शहरातील बस स्टँड शेजारी न्यू शिवगंगा लॉज इथे देह विक्री व्यापार सुरू असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने त्या ठिकाणी देह विक्री व्यापार सुरू असल्याची खात्री केली। खात्री करून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी 7 महिला आणि 7 पुरुष मिळून आलेले आहेत। त्यानुसार आम्ही वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत।